पुण्यातील बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले। पैशाने न्याय विकत घेता येतो अशी टीका अगदी राहुल गांधींनी केली आणि यावरचं राजकारण करू नये असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं। तर प्रकाश आंबेडकर आणि अनिल देशमुखांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात येते। पुणे हिट अँड रन प्रकरणावरून फक्त महाराष्ट्रातच नाही तर देश पातळीवरील राजकारण चांगलंच तापलेलं आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणावरून पंतप्रधान मोदींनाच काही सवाल उपस्थित केले। तर पुण्यातील घटनेमध्ये न्याय सुद्धा पैशाने विकत घेतला गेला असा हिंदुस्थान मोदींनी बनवल्याची टीका सुद्धा राहुल गांधींनी केली आहे। त्याचवेळी राहुल गांधींनी विचारलेले प्रश्न आम्ही देखील विचारतोय, पण आम्ही ते न्यायासाठी विचारत असल्याचं शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तर प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं अयोग्य असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले। बस ड्राइवर, ट्रक ड्राइवर, ओला, उबर, ऑटो ड्राइवर्स अगर गलती से किसी को मार देते हैं तो 10 साल की जेल में सजा हो जाती है और चाबी उठा के वो फेंक देते हैं। मगर अगर अमीर घर का 16 साल का 17 साल का बेटा पोर्श गाड़ी को शराब पी के चलाता है और 2 लोगों की हत्या करता है तो उसे कहा जाता है कि ऐसे लिख दो। ऐसे ट्रक ड्राइवर से, बस ड्राइवर से क्यों नहीं लिखाते? उबर ड्राइवर, ऑटो ड्राइवर से क्यों नहीं लिखाते? यामध्ये न्यायालयाने जो दिलेला निकाल आहे, नियमाचं पाठांतर करणे किंवा त्याच्यावर चर्चा करणे, बसून कॉन्स्टेबल बरोबर बसून त्या अभ्यास करण्याचा प्रकार जो केलेला आहे, मला वाटतं इतिहासामध्ये अशी घटना कधी घडत नाही। जो दारू पिऊन असे भरगाव वेगामध्ये गाड्या चालवतो, समोरच्याला कुणाला न पाहता गाडी खाली चिरडतो, मला वाटतं हे सुद्धा बरोबर नाहीये। मला वाटतं न्यायालयाने दिलेला जरी निकाल असला तरी तो सर्वसामान्य माणसाला पटलेला नाही। जे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अतिशय निषेधार्ह आहे। पुण्याच्या घटनेमध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केली, मात्र त्याच्यामध्ये ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डने तो निर्णय घेतला। त्याच्यावर अपील करून पुन्हा ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डकडे ती केस पोलिसांनी आणलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये केवळ अशा घटनेचं राजनीतिकरण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही। प्रत्येक गोष्टीला मतांच्या चष्म्यातनं पाहणं आणि प्रत्येक गोष्टीत राजकारण आणणं हे काही योग्य नाहीये। पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये जीव गमावलेली अश्विनी कोस्टा आणि अनीस अवधिया मध्य प्रदेशातील रहिवासी होते। त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद राष्ट्रीय पातळीवर देखील उमटू लागले आणि हेच राहुल गांधींच्या टीकेवरून स्पष्ट झालंय। एकीकडे राहुल गांधी पैशाने न्याय विकत घेतल्याचा आरोप करत असताना काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा पैशांच्या जोरावर आरोपीला सोडून दिल्याचा आरोप पुणे पोलिसांवर केलाय। तर बिल्डर अग्रवालच्या मुलाला जामीन देण्यासाठी ज्युव्हेनाईल कोर्टावर दबाव आणल्याचा आरोप माजी गृहमंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केलाय। हाईट म्हणजे त्या मुलाचं ब्लड नाही, ब्लड दुसऱ्याच काढलंय। मग कुठे गेलं हे तपास अधिकारी? हा तपास अधिकारी कोट्यवधी रुपये खाल्ले। ह्याच्यामध्ये बिल्डर लॉबी ही भारतीय जनता पार्टीच्या जवळची आहे। ही बिल्डर लॉबी भारतीय जनता पार्टीसाठी काम करते। अनेक बिल्डर काल फडणवीस साहेबांना जाऊन भेटले। ह्याच्यामध्ये कालच तपास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही। म्हणजे ह्याचाच अर्थ हा फार्स आहे। ह्याच्यामध्ये काय पुणेकरांना न्याय मिळणार नाही। माझा प्रश्न आहे की 14 तासामध्ये त्याला बेल कशी मिळाली याचं उत्तर सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं। इतक्या अशा पद्धतीची घटना घडली असताना या घटनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। देवेंद्र फडणवीसजी, बाकी कामं सोडा, फोडाफोडीचं राजकारण तुम्ही खूप केलं, पण या कामाकडे, अशा या कामाकडे आपण गृहमंत्री म्हणून लक्ष द्यावं, एवढीच तुम्हाला विनंती आहे। पुण्याच्या घटनेचं जे राजकीयकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अतिशय निषेधार्ह आहे। पुण्याच्या घटनेमध्ये पोलिसांनी योग्य कारवाई केली, मात्र त्याच्यामध्ये ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डने तो निर्णय घेतला। त्याच्यावर अपील करून पुन्हा ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डकडे ती केस पोलिसांनी आणलेली आहे। दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा काही सवाल उपस्थित करत पुणे पोलीस आणि गृहमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले। प्रकाश आंबेडकरांचे सवाल:
क्लबमध्ये अल्पवयीन मुलाला दारू कशी दिली गेली, शोरूमना नोंदणी क्रमांकाशिवाय वाहन कसं सोडलं, वाहतूक पोलिसांच्या नजरेतून वाहन कसं सुटलं, आरोपीला जामीन कसा मिळाला, बाल कोठडीत का पाठवलं नाही, पोलिसांनी अल्कोहोल चाचणी 8 तासांनंतर का केली गेली, उपमुख्यमंत्री पुण्यात पीडितांना न्याय देण्यासाठी आले होते की बिल्डरच्या मुलाची सुटका करण्यासाठी. प्रकाश आंबेडकरांनी गृहमंत्री फडणवीसांवरच निशाणा साधताच अनिल देशमुख यांनी सुद्धा गृहमंत्री फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मी राज्याचा गृहमंत्री होतो. ब्लड रिपोर्ट याला किती वेळ लागतो? म्हणजे कोणाच्या दबावाखाली संपूर्ण यंत्रणा काम करते याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे. ब्लड रिपोर्ट याला इतका उशीर का? आणि सर्वात माझा महत्वाचा प्रश्न आहे की 14 तासात रविवार असताना सुद्धा कशी त्याला बेल मिळाली? कोणाचा लवकरात लवकर अग्रवालच्या मुलाला बेल मिळाली पाहिजे याच्यासाठी दबाव होता, याची उत्तरं देवेंद्र फडणवीस यांनी दिली पाहिजे. जिनके ऊपर 100 करोड़ की वसूली का आरोप लगा हो और कोर्ट ने हमने नहीं, उनकी सरकार थी, कोर्ट ने जिनके ऊपर FIR किया हो, ऐसे व्यक्ति के बोलने के ऊपर क्यों मेरी प्रतिक्रिया मांगते हो? पुण्यामधील हिट अँड रन प्रकरणावरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे. विरोधकांनी तर सरकार आणि गृहमंत्री फडणवीसांना चांगलंच घेरलंय. मात्र पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावरून राजकारण करण्यापेक्षा आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा होऊन मृत्युमुखी पडलेल्या अश्विनी कोस्टा आणि अनीस अवधिया यांना न्याय कधी मिळणार असा सवाल सामान्य करताय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.